घरेलू कामगारांना भांडे मिळालेच पाहिजे. 6,000 सन्मानधन मिळालंच पाहिजे. अरे भांडे न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असतो. अरे फडणवीस सरकार जागे व्हा. अरे कामगार मंत्री जागे व्हा. आज या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर घरेलू कामगार महिलांतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. आणि या ठिय्या आंदोलनाच्या ची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की 2 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र शासनाने घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांड्यांचा जो सेट आहे तो देण्याच्या बाबतीत 18 फेब्रुवारी 2024 या रोजी त्यांनी गव्हर्नमेंट रिझोल्युशन ज्याला म्हणतो आपण सरकारी ठराव, तो सरकारी ठराव पास केला. सरकारी ठराव पास केलेला असल्यावर सुद्धा आजपर्यंत जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या घरेलू कामगारांच्या तोंडाला इथल्या साहेबांनी, इथल्या या कार्यालयाने त्यांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत. एकीकडे घरेलू कामगारांना मंजूर केलेला असल्यावर सुद्धा संसारोपयोगी भांडे मिळालेले नाहीये. त्यानंतर शासनाचा GR असल्यावर 55 वर्षावरील सगळ्या ज्या घरकाम कामगार महिला आहेत त्यांना 10,000 रुपये सन्मानधन हे 34 महिलांनी मागणी केली होती. आणि 34 महिलांनी आपले अर्ज या ठिकाणी सबमिट केलेले आहेत. परंतु 300 महिलांना भांडे दिलेले नाही आहे. ज्या 300 महिलांनी आपले अर्ज जमा केले त्यांना भांडे नाही मिळाले. 34 महिला ज्यांनी आपले अर्ज सन्मानधनासाठी या ठिकाणी दाखल केले त्याच्यापैकी फक्त 3 महिलांना 10,000 रुपये सन्मानधन मिळालेलं आहे. बाकीच्या 31 महिला या आज सुद्धा सन्मानधन मिळणार अशी वाट बघत आहेत. परंतु सन्मानधन हे अजूनपर्यंत त्यांनी कोणाला दिलेलं नाही आहे आणि भांडेसुद्धा दिलेलं नाही आहे. त्याच्या निषेधार्थ या सगळ्या महिला सरकारचा निषेध करत आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचा निषेध करत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करीत आहेत. आणि आम्हाला जर या लवकरात लवकर भांडे नाही मिळाले तर या ठिकाणी घरेलू कामगारांमध्ये जो असंतोष साचलेला आहे त्याच्यामधून सगळ्या घरकाम कामगार महिला त्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की या कार्यालयाला एक कार्यालय हे जर कधी घरेलू कामगार महिलांचं कोणतं काम करत नसेल, सन्मानधन द्यायला तयार नाही, भांडे द्यायला तयार नाही, मग आम्ही 8 मार्चला ज्या दिवशी जागतिक महिला दिन आहे त्या दिवशी हजारोच्या संख्येने येऊन या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला सरकारी या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला सगळ्या महिला मिळून कुलूप लावून जातील आणि साहेबांच्या कार्यालयाला कुलूप लावतील आणि त्याचा निषेध करतील.